रसाने कुटुंबून वाहणाऱ्या या गावामध्ये भगवत कृपेने आज येण्याचा योग आलेला आहे आणि दुग्ध शर्करा योग असे ज्याला म्हणतात की सप्ताह चालू असताना येणं तर आहेच, पण त्यामध्ये अशी रसाळ वाणीमधून प्रसारित होणारी रामकथाही ज्या ठिकाणी चालू आहे त्या श्रीरामांच्या नावाने मोठ्यातली मोठी संकट करून जातात त्या श्रीरामांची कथा या गावामध्ये लारी महाराजांच्या दिव्यवाणीमधून चालू आहे. आपण सर्व भक्तजन ग्रामस्थ त्याचा आनंद घेत आहात. ही फार मोठी आनंदाची सौभाग्याची गोष्ट आहे. आपल्या पाटोदाचे भाऊ महाराज, काका महाराज, आमचे संभाजी मामा गायकवाड या सगळ्यांच्या माध्यमातून हस्ता येण्याचा योग आला. सहज बोलता बोलता जेव्हा त्यांनी कशा प्रकारे गावातल्या सप्ताहाचं आयोजन होतं सांगितलं तेव्हा मन प्रसन्न झालं की भक्तीचं इतकं सुंदर वातावरण या ठिकाणी फक्त आणि फक्त भक्तीच्याच बळावरती आपण सर्वजण करत आहात ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे. आणि आपल्याला जीवनामध्ये भक्ती माध्यमातून जे साध्य करायचंय मुक्तीकडे जाण्याचं ते साध्य करण्यासाठी आपल्याला मदत करणारी गोष्ट आहे. त्याचा याची डोळा अनुभव घ्यावा म्हणून आज येण्याचा योग आलेला आहे. त्यामुळे आपल्या सर्व ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन करतो की दरवर्षी फार उत्साहाने भक्तिभावाने चैतन्याने आपण हा सोहळा आयोजित करतात आणि ही निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे. अशीच ही भक्तीची धारा अखंड वाहू देत अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. रामायणाचा विषय चालू आहे. श्रीराम वनवासाला निघाले तिथपर्यंत कथा आली असं मला म्हणतात. आपण सर्वजण त्याचा आनंद घेत आहात. आपल्या भारत देशाचं आपल्या धर्माचं एक फार मोठं वैभव असं आहे की त्या काळामध्ये असे महात्मे, असे दिव्य पुरुष, असे परमेश्वरी अंश श्री रामचंद्रांसारखे अवतार या भूमीवरती आले. मार्गदर्शन करून आपल्या वागण्यामधून एक संस्कारपूर्ण जनतेला भक्तांना देऊन वेळोवेळी ही धर्माची नौका जी आहे ती वाहती ठेवण्याचं, प्रवाहित ठेवण्याचं, गतिमान ठेवण्याचं काम हे आपल्याकडे होत आलेलं आहे. ही फार आनंदाची गोष्ट. म्हणून भारत जो देश आहे हा कायम सुसंपन्न आणि चैतन्याने भारलेला देश एवढ्या कारणामुळे. पण हे असे जे महात्मे होऊन गेले, श्रीरामचंद्र असतील, श्रीकृष्ण असतील, सगळे अवतार जे विष्णूंचे जे अवतार झालेले आहेत त्यावेळी त्या अवताराच्या माध्यमातून नवीन विकास, मानवी जीवनाला नवीन दिशा देण्याचं काम भगवंतानी स्वतः पृथ्वीवरती येऊन आपल्यासाठी केलंय. आणि हे करण्याचं मुख्य कारण म्हणजे तुमच्या आमच्यासारख्यांच्या भक्तीचं बळ आहे. म्हणून साक्षात भगवंताला या पृथ्वीवरती यायला लागला, अवतार धारण करायला लागला आणि आपल्याला दर्शन देऊन आणि आपल्याला मार्गदर्शन करून आपलं जे काय म्हणतात त्याला ताळेबंद जो आहे भक्तीचा तो हिशोब आपल्याला पॉझिटिव्ह ठेवण्याकडे म्हणजे आपली भक्ती बळकट ठेवण्याकडे भगवंताने आपल्याला मार्गदर्शन केलं. परंतु स्वतः रामांच्या जीवनामध्ये, श्रीरामांच्या जीवनामध्ये आता ते वनवासाला निघालेत कथेमध्ये. वय वर्ष 15 असताना त्यांच्या मनामध्ये एवढं मोठं वैराग्य आलं होतं. हे सोडून देऊ राजपाट, आपल्याला ह्या राज्याची काहीच गरज नाही असा भाव घेऊन जेवणाची गरज नाही, कपडे घालण्याची गरज नाही, कोणतंही काम करण्याची गरज नाही, राज्यकारभार चालवण्याची गरज नाही, राजा दशरथांची कोणतीही आज्ञा ऐकण्याची गरज नाही, आईची आज्ञा ऐकण्याची गरज नाही, असं भलं मोठं वैराग्य त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं, श्रीरामचंद्रांच्या मनामध्ये. आणि भगवान म्हणतात की मला कशातच रस नाही. मग दशरथाने जसं
प्रत्येक बाप किंवा मोठा राजा जो असतो तो ज्याप्रमाणे मुलाला समजावून सांगण्यासाठी उपलब्ध साधनांचा वापर करून जे काय प्रयत्न करता येतील ते प्रयत्न त्यांनी करून बघितले. त्यांना चांगल्या मित्रांबरोबरच्या संगतीमध्ये राहून त्यांचं मन रमेल असे प्रयत्न केले. काही तरुणींचा सहवास देऊन त्यांच्यामधून त्यांचं मन रमेल असे प्रयत्न केले. मिष्टान्न सर्वात सुंदर भोजन जे श्रीरामचंद्रांना प्रिय आहे असं भोजन देऊन त्यातून त्यांचं मन रमेल अशा प्रकारे प्रयत्न केले. त्यांना सहलीला पाठवण्यासारखे प्रयत्न केले. कशातच श्रीरामांचं मन रमेना, कारण मनामध्ये एवढं मोठं वैराग्य निर्माण झालेलं होतं. ह्याच्या मागची कहाणी पण फार मजेशीर आहे. ब्रह्मलोकामध्ये म्हणजे श्रीरामांनी जेव्हा 2 मिनिटं पूर्ण करतात, ब्रह्मलोकामध्ये विष्णू श्रीरामचंद्रांचा अवतार घेण्याच्या आधी असंच विचारण करत गेले होते आणि त्यावेळी सर्व मोठे महर्षी संत सर्वांचं दर्शन तिथे झालं. विष्णूंकडे सनत कुमारांनी दुर्लक्ष केलं. मोठे संत आहेत सनत सनंदन सनत कुमार, त्यांनी दुर्लक्ष केलं विष्णूंकडे आणि ते म्हणले, विष्णूंना राग आला आणि ते म्हणले तू पुढच्या जन्मामध्ये म्हणजे काही काळानंतर तुला एका अत्यंत कामातूर राजाचा जन्म तुला मिळेल आणि तू कामामध्ये डुबून त्यातच डुंबून जाशील असा मी तुला शाप देतो म्हणून सांगितलं. सनत कुमार हे एवढे सिद्ध पुरुष होते, त्यांनीच विष्णूला शाप दिला. मी तुला शाप देतो म्हणले की मी निष्काम अवस्थेमध्ये स्थित असताना ते ओळखून घेण्याची क्षमता तू हरवून बसलेला आहेस विष्णू, त्यामुळे मी तुला शाप देतो की ज्यावेळी तू श्रीरामचंद्रांच्या रूपाने जन्म घेशील त्यावेळी वयाची 15 वर्ष तुला स्वरूपाचं भान राहणार नाही. आपण विष्णू आहोत हेच विसरून जाशील, आपण कोण आहोत हेच विसरून जाशील. आणि मग हे श्रीरामचंद्रांनी जन्म घेतल्यानंतर वयाच्या 15व्या वर्षी त्यांना हे वैराग्य आलं. आता जे मी सांगत होतो कशातच त्यांचं मन रमेना. सनत कुमारांच्या शापामुळे ते आलेलं वैराग्य. तोपर्यंत त्या 15 वर्षामध्ये श्रीरामांच्या मनामध्ये आपण देव आहोत हा भाव आलेला नव्हता. सामान्य माणसासारखे जीवन जगलेले आहेत श्रीराम. मग त्यावेळी दशरथांना चिंता लागल्यानंतर त्यांनी विश्वामित्रांना विचारलं की आपण आता यावरती कसा मार्ग काढायचा. श्रीराम तर माझे एवढे लाडके आहेत, त्यांनी राज्यकारभार हळूहळू आपल्या हातामध्ये घ्यावा अशी माझी इच्छा आहे आणि त्यांना कशातच रस वाटत नाही. आपण काय करायचं. विश्वामित्र म्हणाले वसिष्ठ मुनी जे आहेत ते ज्ञानी आहेत, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. मी वसिष्ठ मुनींना विनंती करतो आणि वसिष्ठ मुनींकडे श्रीरामचंद्रांना पाठवावं आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानामधून जो काही बोध श्रीरामांना होईल, बुद्धीचा उदय त्यांच्यामध्ये जो होईल, त्यातून नक्कीच त्यांच्या सर्व शंकांचं निरसन होऊन श्रीरामचंद्र तुम्हाला जशा पद्धतीने हवे आहेत तशा पद्धतीने कार्य करू लागतील असा मला विश्वास आहे. मग वसिष्ठांना बोलवलं दशरथांनी, विश्वामित्रांनी समजावून सांगितलं. मग श्रीराम आणि वसिष्ठ यांच्यामध्ये संवाद सुरू झाला. त्या संवादामध्ये आता हे जे मी बोलतोय ना ह्याला महारामायण म्हणतात. आपण ही कथा जी ऐकतो हे रामायण आहे, पण रामांच्या मनामध्ये जे घडत होतं आणि ज्याच्यामधून श्रीराम हे पुन्हा सक्षम खंबीर श्रीरामचंद्र जे सगळ्यांच्या भयाचं निरसन करणारे रामचंद्र म्हणून उभे राहिले, ते त्यांच्या मनाची जी घालमेल होती, त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या ज्या सर्व शंका होत्या त्या शंकांचं निरसन झाल्यामुळे तसं ते उभे राहू शकले. हे ज्ञान ज्या 26,122 लोकांच्या माध्यमामधून वसिष्ठ मुनींनी श्रीरामचंद्रांना दिलेलं आहे त्याला म्हणायचं महारामायण. त्याला म्हणायचं योग वसिष्ठ असं पण त्याला म्हणतात आणि दुसरं नाव आहे त्याचं महारामायण. मग वसिष्ठ मुनींना सांगितल्यानंतर पहिले म्हणजे प्रश्न कसे सुंदर निर्माण झाले होते रामाच्या मनामध्ये बघा. ते म्हणाले मुनीवर आता लहानपण माझं संपलं, मी आता तारुण्यावस्थेमध्ये आलोय, वृद्धांची अवस्था मी बघतो. त्या लहानपणामध्ये काय ठेवलंय म्हणले. कधी आजोबाची भीती, आजी मारल म्हणून भीती, कधी आई वडील मारतील म्हणून भीती, कधी शाळेतले शिक्षक रागावतील म्हणून भीती, काम केलं नाही म्हणून घाबरून राहायचं.
शैशवम भयमंदिरम असं म्हणलेलं आहे रामाने. म्हणजे शैशव जे आहे, लहानपण जे आहे ते भयाचं मंदिर आहे. म्हणजे फक्त भीती आणि भीतीच आहे मनामध्ये. मग ह्या बालपणाचा काय उपयोग? आपण म्हणतो बालपण किती सुखाचं असतं, बालपण किती आनंदाचं असतं, पण हे तर भयाचं मंदिर आहे. असा एक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. दुसरा प्रश्न निर्माण झाला की तारुण्यावस्था जी आहे त्यामध्ये म्हणले माणसाच्या मनामध्ये कुणाचंच न ऐकण्याची एक फार मोठी धाडसी वृत्ती निर्माण झालेली असते. त्यामुळे सारासार विवेकाचा वापर न करण्याची अनेकांमध्ये वृत्ती निर्माण होते तारुण्यामध्ये. त्या तारुण्याचा काय उपयोग आहे? म्हणून ते म्हणतात की यौवनम न रोचते, मला हे तारुण्य आवडत नाही. वसिष्ठ मुनींना श्रीराम म्हणतात की मला हे तारुण्य आवडत नाही. का? कारण ह्या तारुण्यामध्ये माझ्यामध्ये सर्व क्षमता असूनही मी वरिष्ठांचा मान ठेवत नाही, लहान मुलांना काळजी घेऊ शकत नाही, प्रत्येकावरती अधिकार गाजवण्याची माझ्या मनामध्ये एक उडुडी किंवा हे सुरसुरी आलेली असते. त्याच्यामुळं ह्या तारुण्याचा काय उपयोग म्हणले? क्षमता असून सुद्धा आपण त्याचा उपयोग करू शकत नाही. म्हणजे कोणतीही जीवनाची, आणि वृद्धावस्थेमध्ये तर म्हणले काय, शरीरही साथ देत नाही, मनही साथ देत नाही. आपण हाक मारली तर हो म्हणायला सुद्धा माणसं येतात, काही वेळा येत नाही, अशी परिस्थिती होऊन जाते. मग ह्या जीवनाचा उपयोगच काय? हे जीवनच युजलेस आहे, याचा काहीही उपयोग नाही. अशा प्रकारे श्रीरामांच्या मनामध्ये भाव झाला. आणि तो भाव झाल्यानंतर वसिष्ठ मुनींनी त्यांना मग क्रमाक्रमाने त्यांना जे मार्गदर्शन केलं त्याचं नाव आहे महारामायण. आता ते पूर्ण काय तेवढी कथा सांगणं शक्य नाही, परंतु हे जे मोठे मोठे अवतार ज्यांनी धारण केलेले आहेत त्यांनाही मानवी शरीरामध्ये येऊन योगाचा आधार घेऊन स्वतःला मानवी जीवनामध्ये सिद्ध सफल करावं लागलेलं आहे. आणि त्यानंतरच त्यांचं जे नियोजित कर्म त्यांना त्या अवतारामध्ये करायचंय ते त्यांना करावं लागलं. ह्या योग वासिष्ठाच्या माध्यमातून योगाचं मार्गदर्शन वसिष्ठ मुनींनी श्रीरामचंद्रांना केलेलं आहे. आणि मग श्रीरामचंद्रांना म्हणतात की शेवटी माणसाला जर काय गाठायचंय ते मोक्ष. आपण हे सगळा हा भक्तीचा सोहळा आपण या ठिकाणी करतो आहोत. हे सर्व कशासाठी आहे? सत्संगातून माणसाचं मन जे आहे ते भक्तीकडे जातं आणि शेवटी आपल्याला जी मुक्ती हवी आहे त्या मुक्तीकडे आपण जाऊ. सत्संगत्वे निसंगत्व. सत्संग केल्याने, कायम चांगले विचार ऐकल्याने, संतांचं दर्शन घेतल्याने, संतांची वाणी ऐकल्यामुळे निसंगत्व मनामध्ये येतं. म्हणजे हे नको जे श्रीरामाच्या मनामध्ये आलं होतं. वैराग्य येतं मनामध्ये, अरे हे खरं नाही, हे खरं नाही. माणसामध्ये विवेक बुद्धी जागृत होते. सत्संगत्वे निसंगत्व. आणि निसंगामधून शेवटी काय मिळतं तर निश्चल तत्व प्राप्त होतं. निश्चल तत्व म्हणजे तिथून पतंजलीच्या योगसूत्रामध्ये ज्याला स्वरूप असं म्हणलेलं आहे. आपल्याला हे जीवनामध्ये सध्या काय करायचंय तर कसलाही मनामध्ये राग नाही, लोभ नाही, द्वेष नाही, कोणाबद्दलही मत्सर नाही, कोणाबद्दलही असूया, आकांक्षा, काही मनामध्ये राहिलं नाही. स्थिर बुद्धीचं स्थिर मन आपलं असं झालेलं आहे की कोणी रागावलं तरी आपल्याला काय वाटत नाही, कोणी आनंदाचे क्षण आले तरी आपण उड्या मारत नाही. अशा प्रकारचं स्थिर मन होऊन राहणं हे म्हणजे योग साध्य होणं असं पतंजली मुनींनी सांगितलेलं आहे. तर ते निश्चल तत्व जे आहे ते ह्या सत्संगामधून प्राप्त होतं. मग श्रीरामचंद्रांना वसिष्ठ मुनी म्हणतात की ह्या सगळ्या माध्यमातून जे निश्चल तत्व आहे आणि जे मोक्षाचं द्वार आहे, मोक्ष जो आपल्याला प्राप्त करायचा आहे तो मोक्ष आपल्याला आपल्या या सत्संगामधून प्राप्त होतो. आणि त्याचे 4 दरवाजे त्यांनी सांगितलेले आहेत. सर्वात पहिला जो आहे शम. शम म्हणजे काय? मन शांत ठेवणं. कुठलीही परिस्थिती आली, कसंही आपल्यावरती प्रसंग आला तरी आपली शांती ढळू द्यायची नाही मनाची. हा पहिला मार्ग. मोक्षद्वाराचे 4 द्वारपाल आहेत म्हणून सांगितलंय वसिष्ठ मुनींनी. त्यातला पहिला जो आहे तो शम. तो शम आपण गाठला की तो द्वारपाल तुम्हाला पुढे मोक्षाकडे घेऊन जायला मदत करतो. ते शम म्हणजे काय? मनाची शांती ढळू द्यायची नाही. कोणी प्रसंग आला, कसलाही प्रसंग आला, कोणी भांडायला निघालं, कोणी मारायला निघालं, मनामध्ये आपल्यावर अन्याय झाला असा भाव जरी मनामध्ये आला तरी डगमगायचं नाही. मन स्थिर शांत ठेवायचं. त्याला नाव दिलेलं आहे त्यांनी शम. दुसरा विचार त्यांनी सांगितलेला आहे संतोष. संतोष म्हणजे काय? कुठल्याही परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदच अनुभवायचा.
कुठल्याही परिस्थिती आहे तिथं ठेविले अनंते तैसेची राहावे जे सांगितलंय त्या अवस्थेमध्ये राहायचं, त्याला म्हणायचं संतोष. शम संतोष. तिसरं सांगितलंय विचार. आता हे आपण जे कथेच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्या इथं चालू आहे, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, गाथेचा आपण अभंग वाचतो ऐकतो, त्याच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये शुद्ध विचारांची पेरणी होत असते. तो विचार जो आहे तो शुद्ध विचार झाला. तर असे शुद्ध विचार मनामध्ये ठेवायचे की ज्याच्यामुळे शम आणि संतोष आपल्याला प्राप्त होईल. हे झाला तिसरा द्वारपाल. शम, संतोष आणि विचार. आणि सर्वात चतुर्थश्च साधू संगती असं सांगितलंय त्याने. म्हणजे चौथं जे द्वारपाल आहे तो साधू संगती, सत्पुरुषांच्या संगतीमध्ये राहायचं, साधूंच्या संगतीमध्ये राहायचं, स्वच्छ शुद्ध विचारांच्या व्यक्तींच्या संगतीमध्ये राहायचं. हे चार ज्याला गाठता आले किंवा हे चार द्वारपालांच्या पलीकडे ज्याला जाता आलं त्याला मोक्षाची प्राप्ती झाली. हा विचार वसिष्ठ मुनींनी श्रीरामांना सांगितला. श्रीरामांनी तो आचरणात आणला आणि त्यांच्या मनामधले सगळे जे काही शंका कुशंका मनामध्ये होत्या त्या सर्वांचं समाधान झालं आणि श्रीराम जे आहेत ते आपल्या पुढच्या कार्यासाठी सिद्ध झाले. गौतम बुद्धांचं जीवन आपण बघितलंय. म्हातारा माणूस, आजारी माणूस, मृत माणूस याचा निर्णय बघितल्यानंतर एवढा राजवैभवात राहणारा तरुण त्यांनी लगेच काय केलं? सोडून दिलं, सगळ्याचा त्याग केला, राजवाडाच सोडून दिला, निघून गेले ते. तसंच श्रीरामांच्या बाबतीतही झालं, तसंच माऊलींच्या बाबतीमध्ये झालं. ज्ञानाचा उदय झाला, सोडून दिलं सगळं, देहाची सुद्धा त्यांना इच्छा राहिली नाही, जिवंत समाधी घेतली. असं आपल्याला जे जे सत्पुरुष, जे जे अवतारी पुरुष, भगवंताचे अवतार सुद्धा जे जे झालेले आहेत त्यांना मानवी देहामध्ये आल्यानंतर हा योग प्राप्तच करायला लागतो. श्रीकृष्णांना सुद्धा आपण योगेश्वर कृष्ण म्हणतो, त्यांनी सुद्धा योग सिद्ध केलेला आहे. तर हा योग जो आहे हा प्रत्येकाला साध्य करावा लागतो. या भक्तियोगाच्या माध्यमातून तो योग साध्य करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहात. त्या सर्व प्रयत्नांचं मनापासून अभिनंदन. आपल्या नित्य जीवनामध्ये आपण सर्वांनी हा योग साध्य करावा. भगवत कृपेने आपल्याला हा योग साध्य व्हावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. या सुंदर भक्तीच्या मेळाव्यामध्ये 2 क्षण येऊन भजन ऐकण्याचा आणि आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याचा योग आला, त्याबद्दल भगवंताचे मनापासून आभार. आणि आपणा सर्वांना आपापल्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती हो अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. हरिओम हरिओम.